नमस्कार, मी समीना बागवान आणि तुम्ही बघत आहात व्हिटॅमिन सी। पुन्हा लॉकडाऊन येणार का? सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा चालू आहे की सरकार सध्या काही मोठा निर्णय घेणार आहे। ट्रुथ काय आहे आणि वर्स्ट केस सिनेरिओ मध्ये आपल्याला काय तयारी ठेवावी लागेल? सर्वात आधी नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन बद्दल सध्या कोणतीही कन्फर्म घोषणा केलेली नाही, त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही। पण जगभरात काही गोष्टी चालू आहेत ज्यामुळे लोकांमध्ये भीती आहे। पहिली गोष्ट ग्लोबल टेन्शन्स, मिडल ईस्ट आणि कॉन्फ्लिक्ट आहे। इराण आणि इस्रायल यामुळे ऑइल प्राइसेस वाढू शकतात आणि इकॉनॉमीवर प्रेशर येऊ शकतं। दुसरी गोष्ट, लोकांना अजूनही कोविड-19 ची आठवण आहे। एकदा लॉकडाऊन झाल्यावर लोकांना पुन्हा तसंच होईल का अशी भीती वाटते, म्हणूनच अफवा पटकन पसरतात। आता समजा वर्स्ट केस मध्ये लॉकडाऊन लागलंच तर काय होऊ शकतं? स्कूल्स, कॉलेजेस बंद होऊ शकतात, ऑफिस वर्क फ्रॉम होम वर जाऊ शकतं, ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्स लागू शकतात, स्मॉल बिझनेसेसवर इम्पॅक्ट येऊ शकतो। पण यावेळी सिच्युएशन 2020 सारखी एक्स्ट्रीम असेल असंच नाही, कारण आता एक्सपिरियन्स आहे, सिस्टीम जास्त प्रिपेअर्ड आहे। आता इम्पॉर्टंट भाग, आपली तयारी। पॅनिक बाईंग करू नका, बेसिक इसेन्शियल्स रेडी ठेवा, हेल्थची काळजी घ्या, ऑफिशियल न्यूजवर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक फॉरवर्डवर विश्वास ठेवू नका। तर मित्रांनो, सध्या तरी लॉकडाऊनची कन्फर्म बातमी नाही, पण अवेअर राहणं गरजेचं आहे। भीती नाही, पण तयारी हवी। तुम्हाला काय वाटतं, पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा नवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा व्हिटॅमिन सी।